नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की AI बबलविषयी चर्चा आहे. त्यामुळं नॅसडॅक हा टेक हेवी जो विभाग आहे त्याच्यामध्ये सतत हालचाल असते. काल टेस्लाचा शेअर मात्र रेकॉर्ड हायला होता. एलॉन मस्कची इस्टेटही खूप त्यामुळे वाढली. दुसरी गोष्ट काल एक होती की क्रूडचा भाव 60च्या खाली आला आहे. 59.32 एवढं क्रूड झालं आहे. ते आपल्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट होते. पण रुपया घसरला आहे. 91.07 एवढी रुपयाची लेव्हल आहे. बॉन्ड यील्ड अमेरिकेचं 4.15 ते 4.18 या लेव्हलवर होतं. तर डॉलर इंडेक्स मात्र 97.84 झाला आहे. डॉलर इंडेक्स जेवढा कमी होईल तेवढा मेटलचे शेअर वाढत राहतात. बेरोजगारीचे आकडे 4.6% एवढे आले. एम्प्लॉयमेंट 64,000 एवढ्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या. आणि व्हेनेझुएलावर मात्र बंधनं सुरू राहतील असं सांगण्यात आलं आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री 2,382 झाली आहे. 2,382 कोटी एवढी विक्री आहे. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 1,077 कोटींची आहे. या सगळ्या भानगडीमध्ये काल मार्केट संपता म्हणजे 3 वाजायच्या आसपास NCLTने वेदांताच्या डीमर्जरला संमती दिली हे आपल्याला समजलं. त्यामुळे वेदांता ॲल्युमिनियम, ऑइल, गॅस, पॉवर, स्टील आणि फेरस मटेरियल, बेस मेटल आणि ओरिजिनल वेदांता लिमिटेड असे विभाग होणार आहेत. सुरुवातीला 16,700 कोटीचे पेंडिंग क्लेम होते. त्यांनी जबाबदाऱ्या म्हणजेच लायबिलिटीज जबाबदाऱ्या लपवल्या होत्या. रेव्हेन्यू वाढवून दाखवलं आहे अशी सरकारची तक्रार होती. म्हणून त्यांच्या डीमर्जरला परवानगी मिळत नव्हती. झिंक आणि सिल्व्हर 2 विभाग पेरेंट कंपनीकडेच राहणार आहेत. आता CNG आणि PNG दोन्हीवरही पूर्ण भारतामध्ये एकच टॅरिफ लावला जाईल. आणि काल विमा व्यवसायासाठी 100% FDIला मंजुरी मिळालेली आहे. तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम आजच्या मार्केटवर दिसेल. पण मार्केट खूप कठीण म्हणजे पेच असलेलं मार्केट आहे. सरळ वाढतही नाही आहे, सरळ कमीही होत नाही आहे. प्रत्येकजण एका पुढच्या विटेवर पाय ठेवतोय, एका मागच्या विटेवर पाय ठेवतोय आणि सतत दोलायमान स्थितीत असं झालं तर काय हा विचार प्रत्येक देशाच्या राष्ट्राध्यक्षापासून अगदी छोट्या विक्रेत्यापर्यंत करतोय. आणि थोडीशी शंका येते की दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे अशी स्थिती आहे का? कारण अमेरिकेचे अध्यक्ष तर टॅरिफ कमी करत नाही आहेत आणि उलट मोदी माझे कसे चांगले मित्र आहेत म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या लेव्हलला असं असू नये असं वाटतं. त्यामुळे खरं काय खोटं काय
हे समजायला थोडासा वेळ लागतो आहे आणि तशीच स्थिती मार्केटमध्ये चालू आहे सध्या असं दिसतं आहे. पण या सगळ्यामध्ये स्मॉल कॅप मिड कॅपचे शेअर जास्त पडत आहेत, त्यामुळे लोकांना पोर्टफोलिओमध्ये नुकसान सहन करावं लागतं आहे. आज थोड्या काही बातम्या आहेत त्या पाहूया. IOB म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक ह्यांचा OFS येतो आहे. 3% स्टेक सरकार OFSमधून विकणार आहे, म्हणजेच 38.51 कोटी शेअर्स विकले जातील. 19.26चा ग्रीन शू ऑप्शन आहे. मध्यंतरी कुणीतरी कमेंट केली होती ग्रीन शू ऑप्शन म्हणजे काय, तर जर मागणी खूप वाढली तर जादा शेअर्स विकण्याचा OFSमधून ठेवलेला अधिकार म्हणजेच ग्रीन शू ऑप्शन. ओलाच्या फाउंडरनी 2.6 कोटी शेअर्स विकले आणि हे शेअर्स एवढ्यासाठी विकलेत असं त्याने सांगितलं आहे की जे तारण ठेवले ते तारण सोडवण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी रक्कम गोळा केली आहे. या विक्रीतून 34 रुपये 99 पैशांनी विकले, 92 कोटी रुपये गोळा झाले. सारेगम संजय लीला भन्सालीच्या भन्साली प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड बरोबर त्यांनी भागीदारी जाहीर केली आहे. NBCCला 345 कोटीची ऑर्डर IIT मंडीकडून मिळाली आहे. अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट 888 कोटीची कन्स्ट्रक्शन ऑर्डर बिहार स्टेट टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून त्यांना मिळाली आहे. ॲक्झोनोबल इम्पिरियल केमिकल इंडस्ट्री ॲक्झोनोबलमधला 9% स्टेक विकणार आहे. त्यातून 1,290 कोटी रुपये मिळतील. फ्लोअर प्राईस त्यांनी 3,150 एवढी ठेवली आहे आणि ही प्राईस 13.1% डिस्काउंटवर आहे. ग्लेनमार्क स्पेशालिटी साऊथ आफ्रिका यांनी जिन्झू हॅसोहा फार्मास्युटिकल ग्रुप कंपनीबरोबर एका औषधासाठी लायसन्स ॲग्रीमेंट केलं. प्रोटीन EGOV NSDL पेमेंट्स बँकेत 4.95% स्टेक 30 कोटी रुपयामध्ये घ्यायला बोर्डाने मंजुरी दिली. रिलायन्स पॅकेज फूड इंडस्ट्रीमध्ये ते प्रवेश करणार आहे. SIL हा ब्रँड रिलॉन्च केला जाईल. नूडल्स, जॅम, कॅचअप, सॉस आणि स्प्रेड या संबंधातला हा ब्रँड आहे. HCL टेक जॉईंट सर्टिफिकेट प्रोग्राम टेक्नॉलॉजी आणि फायनान्स सेक्टरमध्ये चालवण्यासाठी त्यांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजबरोबर भागीदारी केली. केन्स टेक्नॉलॉजी सेमीकंडक्टरचं उत्पादन भारतात करण्यासाठी मित्सुई बरोबर त्यांनी करार केला आहे. वारी एनर्जी 300 मेगावॅट लॉंग टर्म पॉवर परचेस करार वारी एनर्जीने केला आहे. ॲक्मे सोलर गुजरातमध्ये 100 मेगावॅट विंड पॉवर प्रोजेक्टपैकी 8 मेगावॅट त्यांनी कमिशन केला आहे. विक्रम सोलर 4,371 कोटीची ते भांडवली गुंतवणूक म्हणजेच कॅपेक्स करणार आहे. NTPC ग्रीन 1,255 मेगावॅट खावडा सोलर
पी व्ही प्रोजेक्टपैकी 243 मेगावॅट कमिशन केला आहे, म्हणजेच सुरू झाला आहे. लुपिन नागपूर इंजेक्टेबल युनिटला एस्टॅब्लिशमेंट रिपोर्ट मिळाला आहे, म्हणजेच EIR. हा रिपोर्ट USFDAकडून मिळाला. CESC टूल फॅबबरोबर विंड टर्बाईन जनरेटरसाठी टॉवर पुरवायचे याच्यासाठी करार केला आहे. 91 टॉवर 300 मेगावॅट विंड पॉवरसाठी आणि 1 वर्षामध्ये पुरवायचे आहेत. डायमंड पॉवर 57 कोटीसाठी राजेश पॉवरकडून केबल सप्लाय करण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे, 57 कोटींची. नीरज सिमेंट 131 कोटीची ऑर्डर नीरज सिमेंटला मिळाली आहे. GMM फॉडलर हैदराबाद प्रॉपर्टी त्यांनी 54 कोटीला विकली आहे. क्लर्क्स त्यांनी बायबॅक साईज बदलली आहे, 6.6 लाखावरनं 6.3 लाख एवढे शेअर आता ते बायबॅक करतील. पण बायबॅकची प्राईस मात्र 4,500वरनं 4,800 केली आहे. म्हणजे एकंदर जी रक्कम खर्च करणार त्या रकमेत बदल होणार नाही, कारण साईज कमी करून प्राईस वाढवलेली आहे. रेल तेलला 27 कोटींसाठी LOA मिळाल्या. या महिन्यामध्ये रेल तेलला चांगल्या ऑर्डर्स मिळाल्या. तर कुठले शेअर तेजीमध्ये आणि कुठले शेअर मंदीमध्ये राहतील ते आपण पाहूया. पहिले तेजीमधले शेअर्स पाहू. टायटन, भारती एअरटेल, केन्स टेक्नॉलॉजी, लुपिन, IGL, शोभा, ग्लेनमार्क, रिलायन्स, क्लर्क, ॲस्ट्रल, NBCC, CESC, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट, सारेगम, ॲक्सिस बँक 2 दिवस पडती आहे, सपोर्ट लेवलला आली आहे, तर कदाचित वाढण्याची शक्यता आहे. CG पॉवर, गुजरात गॅस, रेल तेल, HDBचं टार्गेट 900 रुपये आलं आहे. अडाणी पॉवर, ONGC, कारण क्रूडचा भाव खाली जातो आहे. टाटा पॉवर, श्रीराम फायनान्स, बिशोचं टार्गेट UBSनी 220 रुपये दिलं आहे म्हणून. प्रोटीन ई GOV, मॉईल आणि लिवा बुपा. तर मंदीमध्ये केफिन, मॅक्स हेल्थ, सम्मान, ओला, ॲक्झोनोबल आणि IOB. काल वेदांताचा शेअर साधारण काय होत आहे म्हणून 547च्या लेव्हलला आला होता आणि तो 572पर्यंत गेला. NCLTनी मंजुरी दिली आहे, पण अजूनही रेकॉर्ड डेट किंवा पुढच्या काही गोष्टी जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे 2 शक्यता आहे. तर काही लोक उत्सुकतेने खरेदी करतील, पण त्याचबरोबर काल ज्यांनी पोझिशन घेतली आहे ते काही जण विकतील. त्यामुळे वेदांताचा शेअर वाढतच राहील असं मात्र सांगता येणार नाही. तर रेकॉर्ड डेट काय राहील
त्याच्यावर अवलंबून आहे. कारण अजूनसुद्धा 5-6 महिने लागण्याची शक्यता आहे. रेकॉर्ड डेट झाल्यानंतरसुद्धा महिना दीड महिना लागतो प्रत्येकाच्या अकाउंटला ते शेअर यायला. त्यामुळे वेदांतामध्ये एकदम उडी मारून खरेदी करण्यामध्ये फारसं स्वारस्य नाही. ज्या वेळेला मार्केट पडेल त्यावेळेला थोडे थोडे शेअर तुम्हाला घेता येऊ शकतात, हे लक्षात घ्या. काय काय पुढे डेव्हलपमेंट होती आहे ते पाहावं लागेल आणि मगच आपल्याला वेदांतावर डिसिजन घेता येईल. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.